हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. सकाळी सकाळी हलकीशी थंडी आहे आणि आम्ही आलेलो आहोत नॅशनल पार्कमध्ये. खरं तर पहाटेच यायचं होतं, पण नॅशनल पार्कमध्ये येण्यासाठी पास लागतो 5:30 ते सकाळी 7:30पर्यंत. पण आमच्याकडे काही पास नाही आहे, म्हणून आम्हाला 8 नंतर यावं लागलं. 8 नंतर ज्यांच्याकडे पास नाही आहे ते लोक येऊ शकतात तिकीट काढून. 85 रुपये तिकीट आहे पर हेड. आणि सकाळी सकाळी इकडे खूप मस्त वाटते, फ्रेश वाटतंय. कारण कधी कधी नॉर्मल रोड्सवर चालण्यापेक्षा ना असं कुठेतरी शांत ठिकाणी येऊन वॉक करायला मस्त वाटतं. म्हणून आज आम्ही इथे आलेलो आहोत. खूप लोक इकडे येतात नॅशनल पार्कमध्ये वॉकिंग करायला किंवा एक्सरसाइज करायला. आणि इकडे पार्किंगची सोय पण आहे बाहेर, आणि बाहेरच्या गाड्यांना आतमध्ये अलाउड नाही आहे. तर त्याच्यामुळे आतमध्ये खूप शांतता आहे आणि पोल्युशन पण नाही आहे. मेन म्हणजे सायकल्स पण देतात ते लोक. तर 2 तासाला 80 रुपये आहेत सायकलचे. तर तुम्ही सायकल पण घेऊ शकता आणि आतमध्ये फिरू शकता. तसंच फोटोग्राफीचे पण वेगळे वेगळे चार्जेस आहेत. जर तुम्हाला कॅमेरा आणायचा असेल तर व्हिडिओ शूटिंगचे आणि फोटोग्राफीचे वेगळे वेगळे चार्जेस आहेत. आतमध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. टायगर सफारी आहे, मिनी ट्रेन आहे, बोटिंग आहे. एक दिवशी मी तुम्हाला तेही दाखवेन. आत्ता आम्ही वॉकसाठी आलो आहे म्हणून आत्ता एवढं काही दाखवू शकत नाही आहे. माझ्या मागे बघू शकता, इथे गांधी टेकडीला जायला रस्ता आहे. तुम्ही इथून जाऊ शकता वरती. तर तुम्ही बघितलं असेल, सकाळी आम्ही मस्त नॅशनल पार्कमध्ये फिरून आलो आणि खरंच खूप छान वाटलं. खूप दिवसांनी आम्ही गेलो होतो आणि खूप एक्सरसाइज केला, त्याच्यामुळे भरपूर कॅलरीज बर्न झाल्या. पण आम्ही आत्ता जे काही खाणार आहोत त्याच्याने परत कॅलरीज वाढणार आहे. बट ठीक आहे, कभी कभी तो बनता है. आणि चॅनलवर खाली राईट साईडला सबस्क्राईबचं बटन मी ॲड केलेलं आहे, तर तुम्ही तिथूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. तर ज्यांनी केलेलं नाही आहे तर त्यांनी नक्की करा आणि बेल आयकॉनला पण क्लिक करा, म्हणजे माझे वेगळे वेगळे व्हिडिओज जेव्हा मी पोस्ट करेन तर तेव्हा तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन्स मिळतील. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना असा एक्सपिरियन्स येत असेल की जेव्हा आपण पिझ्झा बेस वापरतो आणि बेक करतो, तर बेक झाल्यावर कदाचित तो पिझ्झा बेस कच्चा राहतो किंवा कधी जास्त कडक होतो. तर ज्यांना असा एक्सपिरियन्स येतो तर त्यांनी हा पिझ्झा नक्की ट्राय करा. अगदी साधा सोपा आहे आणि आपला साधा ब्रेड वापरून करायचा आहे. आज मी व्हीट ब्रेड वापरणार आहे. तुम्ही मोठा जो सँडविच ब्रेड मिळतो तोही वापरू शकता किंवा ट्रायंग्युलर ब्रेडसुद्धा मिळतो सँडविचचा, तोही तुम्ही वापरून हा पिझ्झा करू शकता. तर चला मग आपण आता बघूया हा पिझ्झा कसा बनवायचा ते. मी आता तुम्हाला साहित्य दाखवते की पिझ्झासाठी मी काय काय घेतलेलं आहे. तर मी इथे सिमला मिरची घेतलेली आहे आणि मी अशी गोल कट करून घेतली आहे. तुम्हाला जशी हवी तशी तुम्ही घेऊ शकता, पण अशी छान वाटते म्हणून मी अशी घेतली आहे कट करून. त्याच्यानंतर इथे टोमॅटो आहे आणि इथे कांदा आहे. हे स्वीटकॉर्न घेतलेले आहेत बॉईल करून. तर हे मी इथे आपलं साधं चीज घेतलेलं आहे 1 बाउल किसून. त्याच्यानंतर इथे हे मॉझरेला चीज आहे, टोमॅटो सॉस आहे, हर्ब्स आहेत, चिली फ्लेक्स आहेत, चाट मसाला घेतलेला आहे आणि पास्ता पिझ्झा सॉस आहे. शेवटी मॅयोनीज घेतलेला आहे. तर मी इथे हा बटर पेपर घेतलेला आहे आणि त्याच्यावर मी आता हे 4 ब्रेडचे स्लाइस ठेवते आहे. तर पहिल्यांदा आपण ब्रेडला बटर लावून घेऊया. तर आता सगळ्या ब्रेडला बटर लावून झालेलं आहे. तर ह्याच्यावर आता पहिल्यांदा आपण मॅयोनीज ॲड करूया सगळ्यावर. हे मी गार्लिक फ्लेवरचं मॅयोनीज घेतलेलं आहे, तुम्ही साधं पण वापरू शकता. त्याच्यानंतर मी इथे पिझ्झा पास्ता सॉस ॲड करते आता. ह्याच्यावर मी आता टोमॅटो सॉस ॲड करते आहे. आणि हे सगळं आपण आता स्प्रेड करून घेऊया व्यवस्थित.
तर चारी ब्रेडला असं आपण कवर करून घेऊया ह्याला, म्हणजे ते एकमेकांना चिकटून राहतील. एक मिनटं. तर आता आपण ह्याच्यामध्ये भाज्या घालून घेऊया. तर मी कांदा थोडासा घातला आहे, कारण जास्त कांदा आम्हाला आवडत नाही, म्हणून मी थोडासा कांदा घातलेला आहे. त्याच्यानंतर आपण आता ह्याच्यावर कॉर्न घालूया. तर आता आपण ह्याच्यावर मसाले घालून घेऊया. तर पहिल्यांदा मी चिली फ्लेक्स घालते आहे. मला जास्त तिखट नको आहे म्हणून मी कमी घालते आहे. त्याच्यानंतर आपण हर्ब्स घालूया आणि शेवटी चाट मसाला घालूया. तर मी इथे साधं चीज घालून घेतलेलं आहे. भरपूर चीज घालायचं आहे साधं. त्याच्यानंतर मी आता इथे मॉझरेला चीज ॲड करते ह्याच्यामध्ये. तर आता वरून मी सगळ्यात शेवटी परत एकदा चिली फ्लेक्स घालते आहे आणि हर्ब्ससुद्धा घालते आहे. तर आपल्याला असा हा बटर पेपर सकट पिझ्झा पॅनवर ठेवायचा आहे. तर चला मग आता आपण पिझ्झा पॅनवर ठेवूया. आणि मी हा पिझ्झा आता ह्याच्यावर ठेवते आहे आणि ह्याच्यावर आपण झाकण ठेवूया. तर ह्याच्यावर मी आता परात ठेवते आहे, कारण की परात मोठी असते, म्हणजे कशाला चिकटणार नाही. तर आता 10 मिनटं झालेली आहेत आणि आपण बघूया आपला पिझ्झा रेडी आहे का. मी आता हे उघडते आहे. वाव, मस्त चीज मेल्ट झालेला आहे, तुम्ही बघू शकता. खूप यम्मी दिसतोय पिझ्झा. तर आता आपण हा काढून घेऊया डिशमध्ये. तर आजची माझी 4-in-1 पिझ्झाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा. आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा. खरंच खूप मस्त होतो हा पिझ्झा. तुम्हालाही आवडेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.